पळत गेला. तर शंभूला बघा इथे होटाजवळ बघा किती लागून गेलंय का, खूप जोरात लागून गेलं. फ्रीज मध्ये ठेवला आहेत ना, त्यामुळे या वर्षभर याचा रंग बदलणार नाही. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळेजण? माझ्या भावाच्या म्हणण्यानुसार आई कांद्याचा पराठा खूप छान करते. तर यात आपण टाकणार आहोत कांदा बारीक चिरून घेतला, जिरं टाकलं, थोडीशी कसुरी मेथी, त्यानंतर मीठ टाकायचं आहे आपल्याला, त्यानंतर थोडीशी हळद, अगदी थोडंसं तिखट आणि थोडीशी धणा पावडर. आणि यामध्येच आता आपल्याला कोथिंबीर टाकायची. मात्र कोथिंबीर नसली म्हणून काय झालं बघा, एवढी कोथिंबीरची पूड तयार करून ठेवलेली आहे. ही पूड मी याच्यात टाकते म्हणजे चव येऊन जाईल. सो गुरुजी पण आलेले आहेत. अष्टमी असल्याने आमच्याकडे पाठ असतात. जर मी थोडा वेळाने करायचा विचार केला ना, तर मीठ वगैरे टाकलं तर याला पाणी सुटून जाईल आणि पराठा लाटणं मुश्किल होईल मला. सो साधा सिंपल आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. हा एक पराठा आणि असा दुसरा पराठा तयार केला आहे. असो का बमास. हा पालक आणलेला आहे आणि अळूची पानं आहे. थोडेफार राहू द्यावे लागणार आहे मला. जे चांगले चांगले पानं आहेत ना, मोठे मोठे, ते काही बाजूला ठेवेल. आणि आज मी करणार आहे पातळ भाजी. हे पण काय झाला का स्वयंपाक? पातळ भाजी व्हायची, अजून पोळ्या झाल्या. पातळ भाजीसाठी चिंच लागते. चिंच भिजत घालते. आंबट चुका नसला तर चिंच लागते. आमच्याकडे चिंच आणली, तिला फोडली, बिया वगैरे काढल्या, चिंचोक्या, आणि मीठ लावून ठेवल्या आहेत. आणि या फ्रीजमध्ये ठेवल्या आहेत ना, त्यामुळे या वर्षभर याचा रंग बदलणार नाही, काळा होणार नाही, हे मात्र नक्की असतं. तुम्ही पण असं करतात का? करत असाल तर मला नक्की कमेंट करा. टाकून देते एवढी चिंच भिजत. आरती घ्या. हो, दुरून घे. हा हो, घेते घेते. दही खायचं प्रमाण वाढलंय तुझं. काय झालं? एवढं दही खाऊ नको, खोकलते मग नंतर. कधी खोकलत नाही, काही नाही, सध्या बरी आहे मी. काही पण लगेच काय खोकलते. सो मी आज कांद्याचा पराठा केला होता आणि त्याच्याशी दही खाऊयात म्हटलं. याला अंकुरला म्हटलं जरा ट्राय तर कर एकदा कांद्याचा पराठा. इंटरनेटवर व्हायरल पराठा होता हा. सगळं व्हायरलच आहे आपल्याकडे. जो मी आज केलाय, माझ्या शंभूने आवडीने खाल्लाय. व्हेरी गुड. त्यामुळे तुला नाही आवडलं, तू खाऊ नाही पाहली भैया. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. काय म्हणताय तुम्ही? आमचा शंभू राजाचा पराठा खाऊन झालाय आणि माझा पण खाऊन झालाय. हा पुंटू. सो काल मी आणि शंभू आम्ही मस्ती करत होतो. मी जेवायला बसणारच म्हणून मी माझं ताट घ्यायला आली आणि शंभू आपला खेळत होता. आता तो किचन मधनं समोरच्या घरात जोरात पळत गेला. तर शंभूला बघा इथे होटाजवळ बघा किती लागून गेलंय का. थांबणार रे, हे पाहिजे दिसलं, खूप जोरात लागून गेलं. आमचा शंभू फ्रुट्स खातो आणि व्हेजीस खातो, म्हणून तो कसा आहे, स्ट्रॉंग बेबी. किचन ओटाचं म्हटलं ट्रॉल्या स्वच्छ करून घेऊया. तर याच्या काचक दिसत आहे की नाही. स्कॉच ब्राईट घ्यायचं मस्त.
शंभूची शाळा झालेली आहे आणि आता हा याचा मी एक फोटो काढून ठेवला आहे. आता तर काढून टाकावं. हे पालक आणि आळूचे पानं ठेवले होते, त्यांनाही छान उकळलेलं आहे. आता त्याला बारीक करून पीठ लावायचं राहिलं आहे. चिंच पण तोपर्यंत चांगली भिजवून गेली. सो स्वयंपाक झालेला आहे. आज पातळ भाजी आणि पोळ्या केल्या. आता मात्र मला इथे बाथरूम स्वच्छ करायचं आहे, कारण इथलं बाथरूम आम्ही कधीच वापरत नाही, त्यामुळे ते बाथरूम खराब झालं आहे. बरं, उद्या आणि परवा आमचं एक्झिबिशन आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघताय आज म्हणजे 11 आणि 12 तारखेला जळगावला लेवा बोर्डिंग हॉल आहे. मागच्या वर्षी जसं मी तिथे ज्वेलरीचं माझं एक्झिबिशन लावलं होतं, त्याप्रमाणे यावेळेला सिधी मारवाडीचं एक्झिबिशन आहे. सो नक्की या, स्टॉलला भेट द्या. गॅस गिझरची सोय इथे पण आहे. सगळं घासून घुसून वगैरे सगळं झालेलं आहे. भिंतींमध्ये पाणी मारून दिलं जे खराब बी होतं ते, आणि फरशा पण चकाचक करून ठेवलेले आहे. बेसिन पण स्वच्छ करून झालंय. आता हँडवॉश ठेवला. आता स्कॉच ब्राईटने LOC घेतलं आहे आंब्याचं. बघा झालं ना क्लीन. शंभूराजे झोपले असतील आपले, कारण मग अशीच झोप येत होती. आणि काल न पडून गेला, खूप जोरात इथे लागून गेलं वरच्या होटाला खूप. आता वरचं तर झालं आहे, खालचं आवरते, मग अजून अंघोळ राहिली आहे आणि मग जेवण राहणार आहे. फार चटके लागतात, ते पळत पळत जावं लागेल. झालं आहे माझं आवरून बरंचसं. आता जे काही राहिलं आहे उसको देखा जाएगा असं मी म्हणेल. आणि आता मी जेवते आहे. आता मला भूक लागली आहे. पातळ भाजी मस्त तयार आहे. आता हे जेवायचं आहे. 4 सव्वा 4 होऊनच गेले. झोपण्यात काही मजाच नाही आहे. आणि मेन माझा मोबाईल चार्ज नाही होते, सो त्याला चार्जिंगला लावते आणि बाकीचं आवडते. सो गाईस चला, प्रचंड गरम होत आहे. आत्ता हातपाय धुतलेत आणि वरचं घर झाडून वगैरे झालेलं आहे. म्हणजे बघा रिकामं करून घेतलं. सगळ्या गाद्या वगैरे उचलून इथे ठेवलेल्या होत्या दोघंही, आणि दोघंही घर झाडून वगैरे घेतलं आहे मी. आता जेव्हा रात्री झोपायला येऊ तेव्हा टाकूयात. आणि या दोघंही खिडक्या उघड्या ठेवतो जेणेकरून हवा येईल. जो 35% चार्ज झाला आहे त्याला सांगायचं आहे मला की फोन चालू झाला आहे. कसं काय चाललं गेलं होतं माहीत नाही. ओला झाला होता तो, हां पावसात. तर काहीतरी त्या दिवशी खूप विजा चमकत होत्या वगैरे, आणि तो फक्त दुकानात गेला होता काही कामाने, तर ओला झाला होता. फक्त मोठ्या गाडीतून उतरला आणि दुकानात मध्ये गेला, आणि तिथून दुकानातनं परत गाडीपर्यंत आला. तेवढ्यात मोबाईलमध्ये पाणी चाललं गेलं होतं. सो स्पीकरचा जरा प्रॉब्लेम झाला होता आणि फोन चालूच होत नव्हता. आता कितीतरी 8 दिवस झालेच असतील त्या गोष्टीला. त्यानंतर आज फोन चालू झाला आहे, त्याला सांगायचं आहे मला हे. सो चलो आता मी खाली जाते. राजा आपले झोपलेले होते, तोपर्यंत माझं हे काम झालं आहे. क्षण कुठे गेला आई बघतो तिकडे. थांब, नीट केस नीट करू दे. आईकडे बघ, तिकडे कुठे पाहतोय, माझ्याकडे बघ बंड्या. आता आम्ही ना बाहेर बसलोय, मी आणि शंभू. आणि शंभू ड्रॉइंग काय करायचंय ते सांगणार आहे. हा, कोणतं ड्रॉइंग करायचंय तुला? हे बघा, हे कॅक्टस कसं छान रंगवलंय शंभू. हा मग काय रंगवायचंय शंभूला आता? अरे हे कोण आहे? कोणता रंग दिला रॅबिटला? काय? हा, पायनॅपल करायचंय का कलर? काढा, कंपास मधलं सगळं काढा आपलं. जाऊ द्यायचं, आउटलाईनच्या बाहेर जाऊ नाही द्यायचं शंभू. आउटलाईनच्या बाहेर जातोय ना, हळूहळू कर ना जरा, घाई नको करू बेटा, कर. चलो आमचा आता ड्रॉइंग पिरियड आहे थोड्या वेळ. हा झालं ना ग्रीन. आता कोणता? आणि शंभू ग्रीन कलर नसला आपल्याकडे तर काय करायचं? कोणता कलर मिक्स करायचा? ब्लू आणि येल्लो मिक्स केला की कोणता कलर तयार होतो? ग्रीन. करेक्ट. असं आमचं आहे गणित. बघा एका ठिकाणी केलंय त्याने. थांबा शंभू 1 मिनिट. नारळाचं झाड हे बाई, ते ब्लू आणि मिक्स
येल्लो मिक्स केला आहे तर ग्रीन झाला आहे आणि हे तर कलरफुल केलं होतं बाकीचं. चला कर बेटा पुढचं. हे बाय हे पण केलं इतकं चल बेटा कर. तो शंभूचं म्हणणं आहे आई तू कधीच ड्रॉइंगच केलेलं नाही आहे, तुझ्यात कला आहे की नाही ड्रॉइंगची. तर मी आता ड्रॉइंग करते. हां काय करायचं आहे मला? टॉर्टॉइजचा कलर करायचा आहे. कुठला कलर करू? ग्रीन कलर चालेल. कुठे करू? इथे का? हां फेसला. आणि तू काय करतोय? ओके ओके इतकं वाकू नको शंभू. हे बघ वरती बघ असं आईकडे बघ हास्य असं बघून. सगळ्यात आधी तर म्हणे सो गाईज मी आलोय शंभूकडे. म्हटलं हा शट डाऊन म्हटलं. बाय पा झालंय का? अजून उद्यापासून सुरू होईल. उद्यापासून पेपर सुरू. मज्जा आहे बाई तुझी तर. सिनू चला आहे का आई घरात? गणपती बनवण्याचं काम चालू झालंय. सगळे गणपती आहे. हा ते बघ जातो बाहेर बोलवतोय. नाही चपला घाला ना दोघांनी. वर आलेला हो जेवण वगैरे झालं. संध्याकाळी सहज म्हणून कीर्तिताईकडे 10 मिनिटासाठी गेलो होतो. घरी आलोय जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता झोपूयात म्हटलं. उद्या आणि परवा व्हिडिओ बघायला विसरू नका. छान छान व्हिडिओ येणार आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.